हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिकचे बेसिक वर्ड्स पाहणार आहोत, म्हणजेच अर्थशास्त्राचे मूलभूत शब्द इंग्रजी आणि मराठीमध्ये. इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था, मार्केट म्हणजे बाजार, डिमांड म्हणजेच मागणी, सप्लाय म्हणजेच पुरवठा, प्राईस म्हणजे किंमत, गुड्स म्हणजेच वस्तू, सर्व्हिसेस मीन्स सेवा, कन्झ्युमर म्हणजेच ग्राहक, प्रोड्युसर उत्पादक, प्रोडक्शन म्हणजेच उत्पादन, कन्झम्पशन म्हणजेच उपभोग, डिस्ट्रीब्युशन म्हणजेच वितरण, इन्कम म्हणजेच उत्पन्न, एक्सपेंडिचर म्हणजेच खर्च, प्रॉफिट म्हणजे नफा, लॉस म्हणजेच तोटा, वेजेस म्हणजेच मंजुरी, एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार, अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच बेरोजगारी, लेबर यालाच कामगार किंवा श्रम असे म्हणतात, कॅपिटल म्हणजेच भांडवल, इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक, रेव्हेन्यू म्हणजेच महसूल, बजेट म्हणजेच अंदाजपत्रक, टॅक्स म्हणजेच कर, सबसिडी म्हणजेच अनुदान, इन्फ्लेशन म्हणजेच महागाई, डिइन्फ्लेशन म्हणजेच चलन कपात, रिसेशन म्हणजेच मंदी, डेव्हलपमेंट म्हणजेच विकास, ग्रोथ मीन्स वाढ, सेविंग्स म्हणजेच बचत, बँक, लोन म्हणजेच कर्ज, इंटरेस्ट मीन्स व्याज, ट्रेड मीन्स व्यापार, इम्पोर्ट मीन्स आयात, एक्सपोर्ट मीन्स निर्यात, बॅलन्स ऑफ पेमेंट्स म्हणजे देयक समतोल, फॉरेन एक्सचेंज म्हणजेच परकीय चलन, मॉनिटरी पॉलिसी म्हणजे चलनी धोरण, फिस्कल पॉलिसी म्हणजेच राजकोषीय धोरण, GDP मीन्स ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन, पर कॅपिटल इन्कम म्हणजे दरडोई उत्पन्न, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवनमान, पॉवर्टी मीन्स गरिबी, इनइक्वॅलिटी म्हणजेच विषमता, इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजेच आर्थिक नियोजन, पब्लिक सेक्टर मीन्स सार्वजनिक क्षेत्र, प्रायव्हेट सेक्टर म्हणजेच खाजगी क्षेत्र, ग्लोबलायझेशन म्हणजेच जागतिकीकरण, आणि लास्ट इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र. थँक्यू.